पक्ष कोणता यापेक्षा तो आमदार प्रश्न विचारतो, तो आपली भूमिका मांडतो आणि म्हणून त्याचा डूक ठेवून अशा पद्धतीने मारहाण जर सत्ता पक्षाकडनं केली जात असेल तर काय आहे? निलंबनाची मागणी करणार अरे हे गिलोटीन ठेवलंय मानेवर, गिलोटीन मानेवरती ठेवलेलं आहे. ते कधी ओढण्याचं काम हे सत्ता पक्षाची मंडळी करत असतील तर हे सरकारचं फेल्युअर आहे आणि म्हणून यासाठी कडक कारवाई झाली पाहिजे. आता कारवाई करणार कोण? सभापती आणि अध्यक्ष. त्यांनीही तात्काळ याच्यामध्ये लक्ष घालून कारवाई करायला पाहिजे. आरोपींना कोर्टात हजर केलं जात आहे, त्या ठिकाणी सुनावणी होणार आहे. कसं पाहताय एकंदरीतच प्रकरणाकडे? बघा, आरोपींना सुनावणी होणार आहे हा तर प्रोसेसचा भाग आहे. जो इंडियन पोलीस कोड जे आहे त्यानुसार होत आहे. त्यामुळे याच्यात काय फार मोठं नाही. पण ते आले कसे, त्याला आणले कसे गेले, मारण्याचा कट अगोदर ठरला होता का, या सगळ्या गोष्टी समोर यायला पाहिजेत ना. नक्कीच एक महत्त्वाचा राजकीय प्रश्न असा आहे, काल आपण पाहिलं की 293च्या प्रश्नावरती कशा पद्धतीनं शंभूराजे देसाई आणि एकनाथ शिंदे आणि त्यासोबतच इतर जे नेते होते ते आमने सामने आले होते. यानंतर शंभूराजे देसाई यांनी असं पण म्हटलं की जर पुढच्या वेळी अशी भूमिका जर शिवसैनिकांनी घेतली, ठाकरे यांच्या आमदारांनी घेतली, तर मात्र आम्ही विसरून जाऊ की आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, आम्ही शिवसैनिक म्हणून सामोरं असं आहे की हा काय कुस्तीचा फड नाही आहे, ही विधिमंडळ आहे आणि या विधिमंडळाची प्रथा आणि परंपरा आहे. अशा पद्धतीची भाषा जे मंत्री करतात, महाराष्ट्राची आन बान शान आणि पत यांनी घालवली आहे आणि त्यामुळे हे विधिमंडळामध्ये अशा पद्धतीने वक्तव्य करणं चुकीचं आहे. त्याला खऱ्या अर्थ अध्यक्षांनी समज द्यायला पाहिजे. ही अध्यक्षांची जबाबदारी आहे, अध्यक्षांचे अधिकार आहेत. काय कुस्तीचा फड आहे?